तर डोंबिवलीतील धोकादायक इमारतीचा भाग रेल्वेच्या स्कायवॉकवरती कोसळलेला आहे। स्कायवॉकच्या छताचा आणि लोखंडी रॉडचं यात मोठं नुकसान झालंय। दुर्घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बांबू आणि बॅरिकेड टाकून स्कायवॉक जो आहे तो बंद केलेला आहे। तसं संबंधित विकासकावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली पश्चिम स्कायवॉक परिसरामध्ये। आपण पाहू शकता डोंबिवली पश्चिम स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी स्कायवॉक उतरतो या ठिकाणीच लागून असलेल्या 3 मजली इमारतीचं पाडण्याचं काम सुरू होतं आणि याच कामाच्या वेळेला काही भाग जो आहे या इमारतीचा त्या शेडवरती पडलेला आणि या स्कायवॉकवरती पडल्याने वरचा जो स्कायवॉकचा भाग आहे वरचं छप्पर जे आहे ते या ठिकाणी फाटलेलं दिसून येत आहेत। सुदैवाने त्यावेळेला कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र आपण सध्या पाहिलं तरी विकासकाकडनं कुठलीही काळजी न घेतल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। खाजगी विकासकाकडनं ही बिल्डिंगचं तोडकाम करताना आज इथे मोठ्या प्रमाणात शेड कोसळलेले आपण बघत असाल। ही बिल्डिंग तोडताना यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी देखील येत असतात आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे तोडकाम केलंय, ज्यांनी हे नुकसान केलंय त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी मी आयुक्तांकडे आता केलेली आहे। ही इमारत महापालिका पाडत नाहीये, ही इमारत स्वतः बिल्डर पाडून घेत होता, जो जागा मालक आहे तो पाडून घेतोय। ही बिल्डिंग आपण ऑलरेडी धोकादायक डिक्लेअर केलेली होती। अर्धी इमारत त्यांनी पाडलेली होती, दुसरी इमारत त्यांनी पाडायला घेताना त्यांनी ऑफिशियली पोलिसांची परवानगी घेतली। त्याचा नोटिफिकेशन पेपरला आलं होतं की रोड बंद केलाय। आज पाडताना कळलं की पण ही इमारत बाजूला आहे, त्याला ऑलरेडी आम्ही पत्र काढलेलं आहे, नोटीस काढलेली आहे। त्याच्यात जो काही गुन्हा करायचा आहे दाखल आयुक्तांच्या सल्ल्याने आम्ही ती पुढची कारवाई करणार।